हाय हॅलो नमस्कार सर्वांना. चला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी. शक्यतो याला बरेच नावं आहेत, म्हणजेच कुणी गोसावळी म्हणतं, कुणी पारुसा दोडका म्हणतं, कुणी पारसी दोडका म्हणतं किंवा कुणी गिलक्याची भाजीसुद्धा म्हणतात याला. पण मला वाटतं याचं पारसी दोडका नाव असल्यामुळे गावाकडे शक्यतो याला पारसी दोडक्याचं नाव करून याचं पारुसा दोडका ठेवला असावं. आय थिंक मी बरोबर आहे की चुकीची मला माहीत नाही, पण कमेंटमध्ये नक्की सांगा की याला काय म्हणतात तुमच्याकडे म्हणून. चला तर मी इथे दोडके हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला समोरचा देठ जो असतो तो सुद्धा कट केलेला आणि पाठीमागचा जो देठ असतो ना तो सुद्धा मी कट केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचे गोल गोल आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करायचा आहे तो तुम्ही करू शकता. छोट्या छोट्या फोडीसुद्धा करू शकता किंवा जो आपण भरल्या दोडक्याला कसा दोडका चिरतो ना तसासुद्धा तुम्ही त्या आकारामध्ये चिरू शकता. पण मी इथे गोल गोल आकारामध्ये याच्या कापण्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपल्या भाजीला सुरुवात करूया, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर मी इथे 2 ते 3 पळ्या तेल घालते. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता, तुम्हाला किती घालायचं आहे. कमी घालायचं असेल तर कमी किंवा जास्त घालायचं असेल तर जास्तसुद्धा घालू शकता. तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान तडतडून घ्यायचे. नंतर मी घातलेला आहे इथे कट केलेला लसूण. कट केलेल्या लसणाच्या ऐवजी तुम्ही ठेचलेला लसूणसुद्धा घालू शकता. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आणि अर्धा चमचा हळद घातली. छान असं मिक्स करून घेतलं, परतून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये मी घातलेला आहे दोडका. तर दोडका घातल्यानंतर छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आत्ता या स्टेजला काय करायचं आहे, आपल्याला एकदम मोठा गॅस ठेवायचा आहे आणि छान असं 2 मिनिटासाठी आपल्याला हा दोडका परतून घ्यायचा आहे. तर दोडका थोडासा परतल्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं नमक घालायचं आहे. तर मी इथे 1 चमचा नमक घातलेला आहे. नमक घातल्याने काय होतं, दोडक्याला टेस्ट ही खूप छान येते. नंतरसुद्धा घालू शकता, पण आत्ता थोडंसं नमक घालायचं जेणेकरून भाजीला टेस्ट ही खूप छान येते. तर आता याच्यामध्ये मी घालते मुगाची डाळ. मुगाची डाळ ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा स्किप केली तरी पण चालते. तर मी मुगाची डाळ इथे भिजून घेतलेली नाही आहे, मी तशीच धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेऊन आपल्याला ही मुगाची डाळ त्याच्यामध्ये घालायची आहे. मुगाची डाळ घातल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी आपल्याला. तर आत्ता कमी गॅस करायचा आहे आणि आता कमी गॅस केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता. तर मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा जो आपला घरी केलेला काळा मसाला असतो तो घातला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. गरम मसाल्याने काय होते, भाजीची टेस्ट ही खूप छान लागते त्यामुळे. तर कमी गॅसवरती हे मसाले 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आणि वरतून आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जेवढी जास्त घालाल तेवढी भाजी छान लागते. तर आता छान असं मिक्स करायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा. आणि आता घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट. तर मी इथे एकदम बारीक असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आपल्याला भाजी सुक्की करायची असेल तर सुक्या भाजीला तुम्ही मोठा शेंगदाण्याचा कूट घालायचा, म्हणजेच ओबडधोबड शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा. आणि आपल्याला पातळ भाजी करायची असेल किंवा सरभरीत भाजी करायची असेल तर काय करायचं, थोडंसं बारीक घालायचा. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर पाणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे, तर काही हरकत नाही. तर मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आणि काय केलं, छान असं मिक्स करून घेतलं. आत्ता मोठा गॅस ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती 1 उकळी येऊ द्यायची आणि नंतर एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. एकदम टेस्टी लागते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एकदम पौष्टिक आहे, म्हणजेच एकदम हेल्दी आहे. तर अशी मुगाची डाळ घालून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते, एकदम टेस्टीसुद्धा होते. तर आजच्या दोडक्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.